بسم الله الرحمن الرحيم يسبح لله ما في السماوات وما في الأرض له الملك وله الحمد وهو على كل شيء قدير هو الذي خلقكم فمنكم كافر ومنكم مؤمن والله بما تعملون بصير خلق السماوات والأرض بالحق وصوركم فأحسن صوركم وإليه المصير يعلم ما في السماوات والأرض ويعلم ما تسرون وما تعلنون والله عليم بذات الصدور ألم يأتكم نبأ الذين كفروا من قبل فذاقوا وبال أمرهم ولهم عذاب أليم ذلك بأنه كانت تأتيهم رسلهم بالبينات فقالوا أبشر يهدوننا فكفروا وتولوا واستغنى الله والله غني حميد زعم الذين كفروا أن لن يبعثوا قل بلى وربي لتبعثن ثم لتنبؤن بما عملتم وذلك على الله يسير فآمنوا بالله ورسوله والنور الذي أنزلنا والله بما تعملون خبير يوم يجمعكم ليوم الجمع ذلك يوم التغابن ومن يؤمن بالله ويعمل صالحا يكفر عنه سيئاته ويدخله جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار خالدين فيها وبئس المصير. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. आकाशांच्या आणि जमिनीच्या समस्त चीजवस्तू अल्लाहचे गुण आणि पवित्रता वर्णन करतात. राज्यसत्ता त्याच्याच करिता आहे आणि स्तुती प्रशंसाही त्याच्याच करिता आहे आणि तो सर्व काही करण्याचं सामर्थ्य राखतो. त्यानंच तुम्हाला निर्माण केलं आहे. तुमच्यापैकी कोणी इन्कारी आहेत तर कोणी ईमान राखणारे आहेत आणि तुमच्या समस्त कर्मांना अल्लाह पाहतो आहे. आकाशांना आणि जमिनीला सत्याच्या आधारावर योग्यरित्या त्यानं निर्माण केलं आणि तुमचे चेहरे देखील त्यानंच बनवले. एकापेक्षा एक उत्तम चेहरे बनवले. तुम्हा सर्वांना त्याच्याचकडे परत जायचं आहे. आकाशांमध्ये आणि जमिनीवर जे काही आहे ते सर्व तो जाणतो आणि तुम्ही जे काही कर्म करता मग ते लपून असो किंवा खुलेआम अल्लाह ते जाणतो. अल्लाह तर मनातले गुप्त भेदही जाणतो. तुमच्या पूर्वी जे लोक इन्कारी होऊन मेले, काय त्यांच्या स्थितीची खबर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही? त्यांनी आपल्या वाईट कर्माचं फळ चाखलं. पुढे आणखी जास्त दुःखदायक अजाब त्यांना मिळेल. ही सजा त्यांना अशासाठी दिली गेली की त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर स्पष्ट निशाण्या घेऊन आले होते. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की काय मनुष्य आम्हाला सन्मार्गावर चालवण्यासाठी आला आहे? असं सांगून इन्कार केला आणि मानलं नाही. अल्लाहनं त्यांची काहीच पर्वा केली नाही. अल्लाह तर बेपर्वा आहे. त्याला कुणाची कसलीही गरज नाही. तो स्वतःच प्रशंसेस पात्र आहे. जे इन्कारी आहेत ते असा दावा करतात की मेल्यानंतर त्यांना जिवंत केलं जाणार नाही. तुम्ही सांगा, का नाही? माझ्या पालनकर्त्याची शपथ, तुम्हाला निश्चित जिवंत करून उठवलं जाईल. मग तुम्हाला तुमच्या प्रत्येक कर्माची खबर दिली जाईल आणि हे सर्व काही अल्लाह करता फार सोपं आहे. ईमान राखा अल्लाहवर आणि त्याचे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर आणि त्या दिव्य तेजावर कुराणावर ईमान राखा जे आम्ही अवतरित केलं आहे. तुमच्या समस्त कर्मांची अल्लाह खबर राखतो. एकत्र होण्याचा दिवस येणार आहे. त्या दिवशी तो तुम्हा सर्वांना एकत्र करेल. हा दिवस हार जीतीचा दिवस असेल. ज्या मनुष्यानंही अल्लाहवर ईमान राखलं आणि सत्कर्म करून आला तर अल्लाह त्याचे अवगुण दूर करेल आणि त्याला अशा जन्नतीमध्ये दाखल करेल ज्यांच्या खाली प्रवाह जारी आहेत. त्यात नेहमी करता ते दाखल होतील. सदा सर्वदा तिथे राहतील आणि ही मोठी जबरदस्त सफलता आहे. जे लोक सत्याचा इन्कार करीतच मेले
आणि आमच्या आयतींना खोटं ठरवित होते त्या सर्वांना नेहमी करता आगीत टाकलं जाईल. आणि हे अतिशय वाईट ठिकाण आहे जिथे त्यांना पोचवलं गेलं.